मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरतीमध्ये जिल्हावार ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यामध्ये रिक्त पदांची संख्या आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर आपल्याकडे काही जिल्ह्यांची माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यानुसार एक एक जिल्हा आपण घेणार आहे. तर आज आपण सर्वप्रथम जो जिल्हा घेणार आहे त्या जिल्ह्याचा चार्ट आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. तो चार्ट मी थोड्याच वेळात या स्क्रीनवर शेअर करणार आहे. आणि आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून तो चार्ट फार महत्वाचा आहे. म्हणजे जी काही संच मान्यता झालेली आहे त्या संच मान्यतेनुसार जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या किती आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की कार्यरत पद किती आहेत आणि रिक्त पद किती आहेत. आणि हे रिक्त पद पवित्र पोर्टल मार्फत टॅट 2000 जे काही 25 ची गुणवत्ता आहे त्यानुसार भरल्या जाणार आहेत. तर जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये जी काही शिक्षक भरती होती ती शिक्षक भरती विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखती विना या सदराखाली येते. त्यामुळे ही भरती आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी फार महत्वाची आहे. म्हणून मी आपला फार काही आता वेळ घेत नाही. ज्या जिल्ह्याचा चार्ट आपल्याकडे रिक्त पदांचा उपलब्ध झालेला आहे तो चार्ट मी आता या स्क्रीनवर इथं शेअर करतो. त्या चार्टचं आपल्याला रीडिंग करायचं आहे आणि रीडिंग करून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की या जिल्ह्यामध्ये जो आता मी जिल्हा इथं शेअर करणार आहे त्या जिल्ह्यामध्ये रिक्त पदांची जी काही संख्या आहे ती आपल्याला बघायची आहे. तर मी तो चार्ट आता इथं शेअर करतोय बघा तुमच्या समोर. त्या चार्ट मध्ये आपण रीडिंग करून आपल्याला समजून घ्यायचं आहे की रिक्त पदांची जी काही संख्या आहे शिक्षकांच्या रिक्त पदांची. बघा हा चार्ट आहे. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया मंजूर कार्यरत व रिक्त पदांची माहिती. बघा याच्यात 3 विभागामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. पहिला एक भाग त्यांनी घेतलाय की आमच्याकडे मंजूर पद किती आहेत. दुसरा त्यांनी घेतलेला आहे की कार्यरत पद किती आहेत आमच्याकडे. आणि तिसरा भाग त्यांनी घेतलेला आहे तो रिक्त पदांची माहिती इथं दिलेली आहे. आणि बघा ही जी माहिती त्यांनी पब्लिश केलेली आहे ती दिनांक 1/4/2026 ला त्यांनी पब्लिश केलेली आहे. आणि हे संच मान्यतेनुसार आहे. म्हणून आता जी काही शिक्षक भरती सध्या सुरू आहे त्या शिक्षक भरतीच्या माध्यमातून म्हणजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही पद त्यांना भरायचे आहेत. आणि आता याची जाहिरात सुद्धा पवित्र पोर्टलवर येणार आहे ते तुम्हाला बघायची आहे. तर याच्यामध्ये जे कॉलम दिलेले आहेत ते कॉलम त्यांनी इथं दिलेला आहे अनुक्रमांक, त्याच्यानंतर दिलेला आहे संवर्ग म्हणजे कोणत्या संवर्गाचे पद आमच्याकडे रिक्त आहेत ते आता आपल्याला इथं बघावं लागेल. संवर्ग म्हटल्यानंतर शिक्षक पदांसाठी जे संवर्ग असतात ते असतात 1 ते 5 हा एक संवर्ग आहे म्हणजे गट म्हणतो आपण त्याला. दुसरा जो गट आहे तो 6 ते 8 चा गट आहे. आणि तिसरा जो गट आहे तो 9 ते 10 चा आहे. आणि चौथा जो गट आहे तो 11 ते 12 चा गट आहे. तर हे वेगवेगळे गट आहेत, वेगवेगळे संवर्ग आहेत, त्याच्यानुसार इथं त्यांनी पद दिलेले आहेत. पुढच्या याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की पदोन्नतीनुसार भरायचे पद आहेत. तर हे आपल्याला याची काही आपल्याला गरज नाहीये कारण पवित्र पोर्टल मार्फत फक्त नवीन शिक्षक भरती केल्या जाते. त्यामुळे पदोन्नती हा सिनियरिटीनुसार आलेला भाग असतो. तो त्या जिल्हा परिषदच्या अंतर्गत मधला भाग आहे. त्यानंतर सरळ सेवा हा एक महत्वाचा आहे की सरळ सेवेनं किती पद त्यांना भरायची आहे. त्यानंतर पुढच्या कॉलम मध्ये त्यांनी दिलेलं आहे एकूण एकूण मंजूर पद किती आहेत त्यांच्याकडे, एकूण कार्यरत पद किती आहेत आणि एकूण रिक्त पद किती आहेत ते आता आपल्याला बघायचं आहे. कारण हे जे शेवटचे 3 कॉलम आहेत हे मित्र आपल्या फार
महत्वाचे आहेत. एकूण मंजूर पद, त्याच्यानंतर एकूण कार्यरत पद आणि एकूण रिक्त पद किती आहेत ते आपल्याला आता बघायचं आहे. आणि त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की ही जी स्थिती आहे, ही स्थिती त्यांनी दिलेली आहे की दिनांक 1 फेब्रुवारी 2026 ची स्थिती त्यांच्याकडे आलेली आहे. त्यानंतर काही रिटायरमेंट झाल्या असतील तर याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. बघा, त्यांनी सुरुवातीला दिलेलं आहे 1 नंबर मध्ये दिलेलं आहे सहाय्यक शिक्षक वर्ग 5वा माध्यमिक मध्ये येतो त्याच्यामध्ये. आणि वर्ग 5वा मध्ये त्यांनी जे पदोन्नतीमध्ये दिलेले आहेत त्याच्यात त्यांनी 00 नथिंग दाखवलेलं आहे. त्यांच्याकडे 5वी साठी जे मंजूर पद आहेत ते 29 आहेत. त्याच्यामध्ये कार्यरत पद 16 आहेत. आणि 29 मधून जर 16 गेलं तर रिक्त पदांची संख्या त्याच्याकडे 13 आहे. म्हणजेच या समवर्गाचे त्यांना 13 पद भरायचे आहेत. आणि हे 13 पद पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची भरल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यांचा विषय कोणता काय आहे तो भाग नंतर जाहिरातीमध्ये तुम्हाला दिसेल. सध्या फक्त आपण एकूण रिक्त पदांची संख्या पाहतोय. दुसरा त्यांनी असं दिलेलं आहे की हा जो माध्यमिक शिक्षक विभाग आहे तो आहे वर्ग 6 ते 8 पर्यंत येते. आता या वर्ग 6 ते 8 साठी त्यांच्याकडे पदोन्नतीचे हे पद दिलेले आहेत. तर हे त्यांचा अंतर्भाग झालेला आहे. आपल्याला बघायचं आहे सरळ सेवा. सरळ सेवेमध्ये त्यांचे मंजूर पद आहेत 57, त्याच्यापैकी कार्यरत पद आहेत 25 आणि त्यांना जे भरायचे पद आहेत ते रिक्त पदांची संख्या त्यांच्याकडे 32 शिक्षक त्यांना भरायचे आहेत. आणि हा जो संवर्ग आहे तो संवर्ग किंवा गट म्हणतो आपण त्याला, तो त्यांनी जो दिलेला आहे तो माध्यमिक शिक्षकाचा गट आहे. आणि वर्ग 6 ते 8 तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये पदवी प्लस तुम्ही एक तर बीएड असायला पाहिजे किंवा डीएड असायला पाहिजे. म्हणजे तुमचं शैक्षणिक जे काही क्वालिफिकेशन आहे किंवा शैक्षणिक पात्रता आहे ते तुम्ही पदवीधर असायला पाहिजे. आणि प्लस व्यावसायिक पात्रता त्याच्यामध्ये 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही डीएड असायला पाहिजे किंवा तुम्ही बीएड असायला पाहिजे. तर याची जे पदाची एकूण संख्या इथं बघितलेली आहे आपण ती 32 आहे. 32 पद त्यांना भरायचे आहेत. पुढे या गोंदिया जिल्हा परिषद मध्येच पुढला जो आहे त्यांनी दिलेला आहे माध्यमिक शिक्षक विभाग आहे. परंतु हा जो गट आहे हा वर्ग 9 ते 10 चा गट. आणि वर्ग 9 ते 10च्या गटासाठी शैक्षणिक पात्रता पदवी असली पाहिजे, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे. आणि व्यावसायिक पात्रता इथं बीएड पाहिजे, डीएड नाही चालत. इथं बीएडच असणं आवश्यक आहे. हे तुम्ही आवर्जून समजून घ्यायला पाहिजे. आता त्यांनी पहिल्या याच्यामध्ये दिलेला आहे पदोन्नतीचा भाग दिलेला आहे. आपल्याला बघायचा आहे सरळ सेवा. सरळ सेवेमध्ये मंजूर पद आहेत त्यांच्याकडे 47. त्यापैकी त्यांनी भरलेले सध्या पद आहेत त्यांच्याकडे कार्यरत पद 29 आहेत. त्यांना 18 नवीन पद त्यांना भरायची आहेत. ही आलेली आहे त्यांची रिक्त पदांची संख्या 9 ते 10 साठी. ही फार आपल्यासाठी महत्वाची आहे. पुढे त्यांनी दिलेलं आहे कमवी म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक. आणि तुम्हाला माहित आहे की कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हा जो गट आहे तो 11वी आणि 12वीचा गट आहे. आणि 11वी आणि 12वीच्या गटासाठी आपण जर विचार केला तर तुमचं पदव्युत्तर हे शैक्षणिक पात्र असायला पाहिजे. संबंधित विषयामध्ये तुम्ही पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं असायला पाहिजे प्लस बीएड असायला पाहिजे. आणि त्यांनी असं दिलेलं आहे याच्यामध्ये की आम्हाला जे सरळ सेवेनं भरायचे पद आहेत मंजूर पद त्यांच्याकडे 34 आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये कार्यरत पद 22 आहेत. आणि रिक्त पदांची संख्या त्यांच्याकडे 12 आहे मित्र. ही झाली गोंदिया जिल्हा परिषदची आपण माहिती घेतोय. त्याच्यानंतर मग मुख्याध्यापक माध्यमिक शाळा, तर हे सिनियरिटीनं येणार जे पद आहे ते पद काही पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जात नाही. त्यामुळे या कॉलमचं मी काही रिडिंग करत नाही. त्याच्यानंतर पर्यवेक्षक आहे, हे सुद्धा माध्यमिक शाळेसाठी आहे. प्रयोगशाळा सहाय्यक आहे, हे पद भरल्या जातात. परंतु अजूनही याचं असं कन्फर्म नाही की हे पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जातील की डायरेक्ट त्याची अपॉइंटमेंट केल्या जाते. पण त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये की आमच्याकडे एकूण जे मंजूर पद आहेत ते 6 आहेत, कार्यरत पद 11 आहेत आणि 5 त्यांच्याकडे सध्या रिक्त आहेत. त्याच्यानंतर हा प्रयोगशाळा परिचय येते, विस्तार अधिकारी येते, केंद्र प्रमुख आहेत, उच्च श्रेणी मुख्याध्यापक आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे कला शिक्षक प्राथमिक वर्ग 1 ते 5 साठी आहेत. तर हे याची सुद्धा यांनी इथं संख्या दिलेली आहे.
तर यांच्याकडे जे एकूण रिक्त पदांची संख्या आहे, जर आपण विचार केला तर आपल्या जे कामाचे पद आहेत इथपर्यंतचे आहेत. म्हणजे 5वी पर्यंत एकूण रिक्त पद जे आहेत ते 13 आहेत. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षक वर्ग 6 ते 8 साठी 32 आहेत. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षक वर्ग 9 ते 10 साठी 18 आहेत आणि उच्च माध्यमिक शिक्षक जे आहेत ते 12. तर एवढे पद या जिल्हा परिषद मध्ये, जी गोंदिया जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषद मध्ये रिक्त आहेत. म्हणजे आपण जिल्हावार जर रिक्त पदांची आपण आता एक म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतो आहोत. तर आजचा आपला जिल्हा आहे गोंदिया जिल्हा आहे. त्यानंतर आपण कुठल्या जिल्ह्याची जशी जशी आपल्याकडे माहिती उपलब्ध होईल ती माहिती मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सध्या तरी याच्यावरून एक असा आकडा तुमच्या लक्षात येईल की वर्ग 5वीला शिकवण्यासाठी त्यांना 13 शिक्षक पाहिजे आहेत. त्याच्यानंतर 6 ते 8ला शिकवण्यासाठी त्यांना 32 शिक्षक पाहिजे आहेत. त्याच्यानंतर 9 ते 10ला शिकवण्यासाठी त्यांना 18 शिक्षक पाहिजे आहेत आणि 11 ते 12ला शिकवण्यासाठी जे उच्च माध्यमिक शिक्षक त्यांना ते 12 शिक्षक पाहिजे आहेत. तर ही जी रिक्त पदाची आपण आज म्हणजे या टेबल वरून बघितलेलं आहे, ही जिल्हा परिषद गोंदिया आहे आणि ही जी पोझिशन्स आहे, हा जो टेबल आहे यामध्ये हे जे नमूद केलेले रिक्त पद आहेत हे दिनांक 1/2/2026 ची स्थिती आहे. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे मित्र. त्यानंतरही काही जर रिटायरमेंट झाले असतील तर याच्यामध्ये बदल होऊ शकतो. पण लेटेस्ट जी संच मान्यता झालेली आहे त्या संच मान्यतेनंतर रिक्त पदांची जी संख्या आहे ती गोंदिया जिल्हा परिषदचे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली. मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, त्याला भरपूर शेअर करा. तुम्ही जर नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनलवर तर या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारची जी जिल्हावार माहिती आमच्याकडे उपलब्ध होईल ती तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करू. तर ह्या ज्या याच्यामधले रिक्त पद आहेत हे सगळे मुलाखती विना भरल्या जाणारे आहेत. त्यामुळे आपल्या शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून हे सगळे पद महत्वाचे आहेत मित्र. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. तर आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.